भाई ओंकार रिअल वाटतं ना? रिअल वाटतात ना? मला लांबून रिअल वाटले. तर नमस्कार मित्रांनो, मी निघालेलो ऑफिसला आणि भेटूया ऑफिसमध्ये. चला. तर मित्रांनो, लंच नंतर आपण बसलेलो आज इकडे स्वामींच्या मठाच्या इथे. काल स्वामी चं मठ ओपन होतं, पण आज नाही आहे भावांनो. काल आपल्या स्वामींचा प्रकट दिन होता. आपण मस्त सेलिब्रेट केला सुप्रिया मॅडमच्या घरी. आणि बाकी आज विषय राहिला आपल्या स्प्लिट्स विलाचा. विषय काय भावांनो माहिती आहे, म्हणजे एखादी गोष्ट संपली तर पुन्हा चालू करायला घाबरू नका मित्रांनो. काय आता संपलेली गोष्ट परत चालू नाही करता येणार, पण नवीन चालू केलेली गोष्ट ही तुम्हाला काय माहिती, म्हणजे तुमच्या जी ड्रीम लाईफ आहे तिथपर्यंत पोहोचवू शकते. त्याच्यामुळे दुसरी सुरुवात करा किंवा न्यू सुरुवात बोलतात ना, नवीन सुरुवात करायला कधी घाबरू नका. म्हणजे एंडिंग, म्हणजे एखादी गोष्ट संपली म्हणजे ते संपलं, सगळंच संपलं असं नाही. म्हणजे समजलं पाहिजे तुम्हाला. नवीन सुरुवात करा आणि काय माहिती, देवाची अशी इच्छा असेल की नवीन सुरुवात करून, दुसरी सुरुवात करून तुम्हाला तुमच्या ड्रीम लाईफपर्यंत पोचवेल. बाकी चला, सध्या तर मी बसलो इकडे आणि थोड्या वेळातच निघतो. हाफ डे आज, लवकरच निघणार. बाकी चला. मित्रांनो, मी सुटल्या ऑफिसमधून आणि आता चाललो आहे घरी. बघूया, अजून काय माझा प्लॅन फिक्स नाही. मला गणेश गल्लीत जायचं होतं, पण ओंकारची तब्येत बरी नाही, त्याच्यामुळे मी काही जात नाही. तर घरी जातो, बघतो, गेलो तर जाईन गणेश गल्लीमध्ये, मला दाखवतो मी. बाकी चला, सध्या तर घरी जाऊया. मित्रांनो, मी निघालो आहे आपल्या गणेश गल्लीत जायला. काय माहिती, घरी गेलो आणि ओंकार भाईचा फोन आला, बोलतो भावा जाऊया, म्हणून निघालो आहे. भेटूया, चला. ओंकार भेटणार आहे आपल्याला पुढे. काय रे अचानक? मी बोललो अचानक का? मी बोललेलो आहे ना बाई, तू नाही येणार. कुठे? कार वॉशिंग. ठीक आहे. मित्रांनो, गाड्या वगैरे लागलेल्या आहेत. भाई गर्दी आहे. हा, हे बघ, भारी वाटतं ना. काय आहे इथे? काय भाई 250 डेंजर असं पिक्चर आहे. फर्स्ट वर विजिट भाई, हँडमेड आहे. चला एंटर करूया आपण आता आर्ट फेस्टिवलला. भाई स्टॉल पण आहे तिकडे. भाई ओंकार रिअल वाटतं ना? रिअल वाटतात ना? मला लांबून रिअल वाटले. मित्रांनो, या आर्टला किती तुम्ही हे
आउट ऑफ 10 ते मला सांगा. मला तर खूप आवडलं. मस्त लांबून रिअल वाटतंय भावांनो. पूर्ण प्रॉपर मस्त एकदम बनवलेलं आहे. तुम्ही विजिट करा आणि ह्या स्टॅच्यूला तर बघा. What art, bro? क्रिएटिव्हिटी बघा. मित्रांनो स्पेशली हे आर्ट बघा. पूर्ण कपड्याचं बनवलेलं आहे आणि बँड्राचे जो ब्रिज आहे त्या ब्रिजचं ते हे आहे म्हणजे चित्र काढलेलं आहे आणि पूर्ण कपड्याचं आहे भावांनो. तुम्ही बघाल ना येऊन मस्त वाटतं एकदम. हे बघा तुम्हाला मी जवळून दाखवतो. ॲक्च्युली बँड्रा स्टेशनचा ब्रिज आहे. हां तेच मी बोललो त्यांना भाई. आणि वरून दिसणारं खालचं जी झोपडपट्टी आहे ते त्या लोकांनी दाखवलं. ते मेन्शन केलेलं तिकडे. हे घर आहे. हां मित्रांनो हे जे झाड दिसतंय ते खाली देवगाईचं झाड आहे. रिअल खरं वालं झाड आहे. तुम्ही बघा आणि विजिट करा. छान आहे. त्याच्यावरती त्याने ते पत्र्याचं बनवलेलं आहे. जी काय मूर्तिकार ठेवलेली आहे ती बघा तुम्ही. सेम ना भाई याला जर बॅकग्राऊंड बंद करायला सांग ना. मला कॉपीराईट पडणार रे. बंद कर ना. जो आता है वो मारेंगे. कोणती मॅडम आहे आमच्या कंपनीत जो सांगेल. मित्रांनो आर्ट एकदम मस्त मस्त असे हे बघा. हे एकदम म्हणजे पुढे खूप सारे असे आर्ट आहेत. हे पण बघा पुढे तुम्ही जी मुलगी बनवली आहे. खूप छान अशा आर्ट आहेत मित्रांनो. सगळे रिअल वाटत आहेत. ओमकार बाई तसं करून तर चला मित्रांनो आपण पुढे अजून एक्सप्लोर करूया. म्हणजे सुंदर सुंदर अशा पेंटिंग्स वगैरे आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीला मिनिंग आहे भावांनो. जे चार्ट्स किंवा ड्रॉइंग्स लावलेले आहेत. हा भावांनो काय म्हणजे पेंटिंग आहे शंकर भगवानांची. जय महाकाल मित्रांनो. काय मस्त पेंटिंग बनवलेली आहे. छान आहे. आणि कृष्ण भगवानांची पण मूर्ती मस्त बनवली आहे बघा तुम्ही. मित्रांनो हे जे तुम्ही आर्ट बघताय ते बॅलेन्सिंग आर्ट आहे. एका हातावरती बॅलेन्स केलेला मित्रांनो त्यांनी. बघा तुम्ही छान मूर्ती आहेत. मस्त आर्ट आहे मित्रांनो. हे जे तुम्ही समोर बघताय जी वस्तू आहे ती पूर्ण लाकडावरती पेंट केलेली आहे. आणि हे सगळे जे आर्ट आहेत ते जे आर्ट्स ऑफ स्कूलमधून आलेले आहेत भावांनो. जेवढ्या पेंटिंग्स वगैरे जेवढं आहेत तेवढं सगळं त्यांच्या मुलांनी किंवा टीचर्सने वगैरे केले असतील. पण काय सुंदर अशी कलाकृती आहे. मस्त एकदम. आर्टिस्ट आणि आर्ट दोन्ही पण मस्त आहेत भावांनो. तुम्ही विजिट करा आणि बघा. चला अजून पुढे खूप आहे. आपण अजून एक्सप्लोर करूया. चला मित्रांनो 2 मिनटावरती लगेच आम्हाला मूर्ती दिसली. ती म्हणजे आपल्या गणपती म्हणजेच आपला गणेश गल्लीचा मुंबईचा राजा त्याची मूर्ती. आणि पुढे दिसले ते आम्हाला म्हणजे मान्यवरांचे कलासंग्रह. म्हणजे खूप असे गोष्टी होत्या तिकडे ज्या म्हणजे पब्लिकने सुद्धा ड्रॉ केले होते. एक तिथे लाईव्ह आर्टिस्ट होता त्याने पण ते ड्रॉ केले होते. त्याच्यानंतर आम्ही एक्सप्लोर केलं मित्रांनो ते म्हणजे शिवरायांचं नेव्हीचं म्हणजे जे शिवरायांना का ते नेव्हीचा किंग बोलायचे ते तुम्हाला समजेल. नौदलांचा किंग असं का बोलायचे तुम्ही बघा पुढे. चला मित्रांनो महाराजांची नौदल सेना बघण्याच्या आधी आम्ही दर्शन घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांचं. आणि नंतरला मग एंटर केलं. थोडंसं शूट करून शिवाजी महाराजांचं आम्ही केलं एंटर. म्हणजे तिकडे प्रत्येक अशी एक बोट होती जी देवाणघेवाणसाठी यूज करायचे किंवा पर्यटनसाठी यूज करायचे किंवा शत्रूवरती हल्ला करणं अशा खूप
आणि प्रत्येक बोटीला प्रत्येक नाव जी होती तिला एक असा वर्ड होता, तिला एक असा नाव दिलं होतं महाराजांनी, म्हणजे त्या बोटीला शोभणारं. आणि पुढे बघितलं ते आर्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मूर्ती बनवल्या होत्या भावांनो, प्रत्येक क्षणाच्या मूर्त्या होत्या. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची भेट आणि संभाजी महाराजांची भेट, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जो झाला होता तेव्हाचं जे काही सीन असेल, माहोल असेल तो, आणि महाराजांचं जे बसणं जे होतं म्हणजे असं राजासारखं, ते पूर्ण त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे दिलं होतं त्या मूर्तीमध्ये पूर्ण. बाकी तुम्ही अजून पुढे एक्सप्लोअर करा, छान आहे सगळं. बघा मित्रांनो, महाराजांच्या मूर्तीनंतर आम्हाला बघायला भेटल्या त्या म्हणजे आपल्या गणेश गल्लीचा जो राजा आहे, मुंबईचा राजा आहे, त्याच्या 2 मूर्त्या बनवल्या होत्या. पण त्या व्हिडिओ मला मित्रांनो भेटतच नाही काही मोबाईल फॉर्मॅटमुळे, पण त्या मूर्त्या पण मस्त बनवल्या होत्या. त्याच्यानंतर या काकांचा स्टॉल होता. या काकांचं जे जपणं होतं ते खूप छान होतं मित्रांनो. त्यांच्याकडे 1947च्या आधीच्या बसेसच्या तिकीट्स होत्या मित्रांनो, आणि कॉईन्स पण होते. कॉईन्स मला वाटतं त्यांनी आम्हाला एक्सप्लेन केलं, त्याच्यामध्ये 1957चे कॉईन्स होते त्यांच्याकडे. आणि त्यांचे शोज भरपूर जागी, स्टॉल भरपूर जागी आहेत. त्यांनी जवळजवळ 13-14 वर्षे ह्या क्षेत्रामध्ये घालवलेले आहेत असे आम्हाला ते सांगत होते. त्यांना ॲवॉर्ड वगैरे भरपूर जागी ते फिरून आले, जापान, अमेरिका, कोणता एक देश म्हणू नका. आणि प्रत्येक तिकीट होती त्यांच्याकडे, आणि प्रत्येक तिकिटावरती 47 नावं होते आपल्या मुंबईचे. त्याच्यानंतरला मग आम्ही व्हिजिट केलं ते म्हणजे हे बाकीचे सगळे स्टॉल, त्याच्यामध्ये आर्टिस्ट होते, आर्ट होतं, आणि त्यांचं जी मेहनत होती मित्रांनो ती खूप छान होती. तुम्ही व्हिजिट करा आणि बघा. त्यानंतर आम्हाला भेटले ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा हरवलेला वासुदेव, संकासूर, आणि त्यांच्याबरोबर आम्ही थोडेसे शूट केले. आम्ही आत्ताच आपण हा संकासूर आपला जो सण झाला शिमगा त्याच्यामध्ये पाहिला होता. बाकी चला आणि व्हिजिट करा तुम्ही या फेस्टिवलला, खूप छान असं फेस्टिवल आहे. आणि चला निघूया, बाय बाय. चला मित्रांनो, या सगळ्यामध्ये एक स्टॉल बघायचं राहिलं ते म्हणजे हे जे पेपरचा आर्ट आहे मित्रांनो. ह्या काकांची जवळजवळ 20-25 वर्षांची मेहनत आहे. त्यांनी एक पेपरचा क्यूब बनवलेला आहे, आणि त्या क्यूबमध्ये त्यांनी हे असं प्रत्येक एक गोष्ट बनवलेली आहे. तो पॅरेट म्हणा, ही ढोलकी म्हणा. या ढोलकीमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की 9000 पेपर्सचे तुकडे आहेत ह्याच्यामध्ये, आणि त्यांना ॲवॉर्ड पण भेटलेला आहे. प्रत्येक अशी एक गोष्ट आहे जी शो पीससारखी आहे. हे तुम्ही चेसचा बोर्ड बघत असाल, पेपरचा बनवलेला मित्रांनो. तो पोपट बघत असाल, पेपरचा आहे मित्रांनो. चला, आणि त्या पोपटामध्ये मित्रांनो जवळजवळ 11,000 क्यूब्स आहेत. आणि चला, मला तर हे खूप आर्ट आवडलेलं आहे, छान आहे, प्रत्येक गोष्ट सुंदर आहे मित्रांनो. तुम्ही व्हिजिट करा, आणि आम्ही तर निघतो आहे. चला मित्रांनो, बाहेर निघाल्यावर आम्हाला भेटला ह्या दादाकडे सरडा. तो खांद्यावरती घेऊन फिरत होता मित्रांनो, म्हणजे काय तुम्ही बोलाल ह्याच्यावरती. आणि चला, ह्याच्यामध्ये पण आम्ही एक कॉन्टेंट बनवलं भावा मित्रांनो. आर्ट फेस्टिवल एकदम मस्त आहे, तुम्ही गणेश गल्लीला व्हिजिट करा. ओमकार काय बोलतो, कसं आहे? एकदम भारी आहे, नक्की या सर्वांनी भेट द्या. मस्त मस्त आहे मूर्त्या, गणपतीच्या सुद्धा मार्केट, आणि आर्ट्स वगैरे मस्त आहे भावा. छान केलं. म्हणजे गणपतीच्या ज्या आपल्या गणेश गल्लीची मूर्ती आहेत त्या 2 मूर्त्या एकदम मस्त बनवलेल्या आहेत. त्याचं टायटल पण मस्त आहे, म्हणजे अनेक रूपे घेऊन येतो माझा गणराया, म्हणजेच गणेश गल्लीचा राजा. आणि त्याच्यानंतर ते काका एक भेटले आम्हाला. त्यांची भावांनो पेपरपासून त्यांनी 9000 पेपर जॉईन करून त्यांनी एक ढोलकी बनवली भावांनो. आणि असे भरपूर आर्ट आहेत, तुम्ही बघा ते. आणि सध्या तर आम्ही निघालो आहे भावांनो. हे बघा, आपले ओमकार भाऊ निघालेले आहेत, मी पण निघालो आहे. चला भेटूया आता घरी. तर मित्रांनो, मी आलेलो आहे गणेश गल्लीच्या फेस्टिवलमधून आता घरी, आणि ओमकार भाऊ पण आपल्याला उतरवलं ओमकार भाऊला तिकडे. आणि बाकी चला, आजच्यासाठी एवढंच. फेस्टिवल एकदम मस्त आहे, तुम्ही व्हिजिट करा. आर्ट फेस्टिवल आहे, सगळ्यांचे एकदम खूप मेहनतीचे आर्ट आहेत भावांनो. म्हणजे जवळजवळ 10 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष असे खूप सारे आर्ट आहेत जे मेहनतीचे आहेत. तुम्ही व्हिजिट करा. बाकी चला, आजच्यासाठी एवढंच. बाय बाय, गुड नाईट, भेटूया उद्या सकाळी. जय शिवराय. चला.